मंडळी, आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये अन्नाला ब्रह्म अर्थात देवाचे स्थान दिले गेले आहे. आधीच्या काळी, फार पूर्वी नव्हे तर आपल्या बालपणातच आई वडील, वडीलधारी मंडळी तसेच शाळेत शिक्षक आपल्याला जेवणाआधी काही श्लोक बोलायला सांगायचे. आजची नवीन पिढी आपल्या मुलांना हे श्लोक शिकवायला विसरते किंवा किंबहुना त्यांनाच हे श्लोक येत नाहीत किंवा आठवत नाहीत. म्हणून या श्लोकांचे महत्त्व कमी झाले आहे असे अजिबात नाही. तर आज आपण या श्लोकाचा अर्थ समजून घेऊ. वदनी कवड घेता नाम घेया श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. म्हणजे तोंडात घास घेताना श्रीहरींचे नाव घ्या. भगवंताचे नाव घेतले असता सहजच एक यज्ञ, पवित्र कार्य घडत असते. म्हणजेच अन्नसेवन हा केवळ एक शारीरिक कृती नसून तो एक प्रकारचा यज्ञकर्म आहे, जो आपल्या जीवनाला ऊर्जित करतो. पुढचा श्लोक आहे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदबरन नोहे जानीचे यज्ञ कर्म. म्हणजे अन्न हे ब्रह्म म्हणजे साक्षात परमेश्वर आहे. जीवन चालवण्यासाठी अन्न अत्यावश्यक आहे. त्यामुळे अन्नाला पवित्र मानून आपण त्याचा आदर करावा. जेवण करणे म्हणजे फक्त पोट भरणे नाही, तर ते एक यज्ञकर्म आहे. याचा अर्थ अन्न ग्रहण करताना फक्त पोट भरण्यासाठी ते खाऊ नये, तर शरीरात असणाऱ्या भगवंताला, आत्म्याला तृप्त करण्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे, असे समर्थ रामदास स्वामी सांगत आहे. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. म्हणजे समाजातील लोकांशी संवाद साधताना तसेच जेवण करीत असताना जिभेवर भगवंताचे नाव ठेवावे. भगवंताचे नाव उच्चार करताना अत्यंत आदराने व स्पष्ट आवाजाने घ्यावे. श्रद्धेने हृदयातून परमेश्वर नावाचा जप झाला पाहिजे. तर मित्रांनो, अशा प्रकारे श्री रामदास स्वामी यांनी श्लोक अर्थसहित मांडण्याचा प्रयत्न सांगितलेला आपल्याला आहे. आशा आहे की ही माहिती आपणास उपयोगी ठरली असेल. धन्यवाद.